चुकांवरती भरपाई करून कशा प्रकारची गोलंदाजी करतोय बघूयात, कारण की हा गोलंदाजाचा जर विचार केला गेला तर नक्कीच जेवढा प्रेशर येतो या गोलंदाजावरती तेवढी चांगली गोलंदाजी करत असतो. बघूयात विकास पवारचा पहिला चेंडू यावेळेस हलक्या गतीने पुश केल्या चेंडूला, नक्कीच सिली मिड ऑफच्या रिजन मधून ट्रॅव्हल होतोय चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे ती मंद गतीच्या जोरावरती, धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विकास मात्र सज्ज होत आहे. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला, चेंडूला कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल केला गेला, एक धाव अंकित केली जाते. दीपेश शेलार चेंडूवरती सरसावतात आणि फेकी परत एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावर धावसंख्या आता मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विकास पवार गोलंदाजी, नक्कीच केदार पाटील याच्या पायावरती पाय ठेवून गोलंदाजी केली जाते. 6 धावसंख्या मात्र फलकावर लागली आहे. कुठेतरी विकेट गेले त्यामुळे प्रेशर थोडेसे फलंदाजावरती येते. पुढचा चेंडू यावेळेस लाभ करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये गेला पण चेंडू मात्र कनेक्ट बॅटच्या पट्यामध्ये आला नाही, त्याच्या रेडिएशन मध्ये आला नाही आणि दरम्यान निर्धाव चेंडू हाताळला गेला. प्रतीक जाधव कोणत्या प्रकारची चुकी न करताना चेंडूला अचूकरित्या कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली, 3 चेंडूचा खेळ झालाय. विकास पवार आता मात्र मागच्या सामन्यामध्ये जेवढ्या धावा खर्च केल्या होत्या त्याचा मात्र पूर्णपणे चिंगूपणाने गोलंदाजी करताना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला वेग दिला गेला, नक्कीच निर्धाव चेंडू बॅक टू बॅक. फलंदाजाला आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. गोलंदाजीमध्ये कोणत्या प्रकारची चुकी न करताना अचूकरित्या गोलंदाजी हाताळतोय तो गोलंदाज विकास पवार कोणे संघाच्या विरोधामध्ये. कोणे संघाला नक्कीच आता मात्र इथून आपली मनसोक्ता चेंज करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा तीच चुकी, वारंवार बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आता मात्र पूर्णपणे प्रेशर फलंदाजावरती. विचार केला गेला झिडके संघाचा प्रथम नाणेफेक जिंकली, कोणे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. प्रथम षटक हाताळण्यासाठी केदार पाटील सज्ज झालाय. फक्त वैयक्तिक केदार पाटीलचा विचार केला गेला तर 4 धावा खर्च केल्या गेल्यात आणि ज्यामध्ये 2 विकेट सुद्धा कमावले गेले. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र गती दिली गेली, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. फलंदाज